बोलायला आता जे गरीब असेल ना ते प्रो कबड्डी खेळू शकत नाही. तुम्ही 1-2 वर्ष राहायचं, राखीव बसायचं, कपडे घेऊन यायचं घरी, आम्ही प्रो कबड्डी खेळलो, त्याला कोण नाही विचारत. किंवा काय ह्याला काय येते, पण जे महाराष्ट्राला तुम्ही दाखवलं तुमच्या खेळच्या जोरावर, जे रायडिंगच्या जोरावर, त्यांना काय उत्तर दिला? ज्यांच्यासोबत नाव चांगलं आहे, जिल्ह्यात चांगलं, 36 जिल्ह्यात तुमचं सगळे नाव आहे, पण लोक म्हणतात बाबा त्यो असंच आहे, फालतू गिरो. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अमित डांगे आणि महाराष्ट्र खेळमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि नवीन असाल तर पहिलं सबस्क्राईब बटन दाबा, का तर ही सर्व यश तुमचं आहे आणि सगळ्या खेळाडूचं आहे. आज होणारा मोठा धिंगाणा ते म्हणजे कल्याण, म्हणजे हस्ती बघितल्या तुम्हाला कळत, आज आपण कुणाची मुलाखत घेणार आहे ते म्हणजे निलेश साळुंखे, ज्यांनी तेलुगू टायटन मोठा जो धमाका केला होता, एक राईडमध्ये 5-5 पॉईंट. आता नमस्कार. तर खूप जणांची होते की अमित डांगे निलेश साळुंखेची मुलाखत घ्यावी. आज इंस्टावर तुम्ही छाताचा जे प्रो कबड्डीमध्ये स्ट्रगल झाला, महाराष्ट्र खेळा, दादा तुमचं मनापासून स्वागत की आज पहिली भेट झाली आणि पहिलीच मुलाखत आहे. दादा काय सांगितलं, प्रो कबड्डी म्हणजे खूप चर्चेचा प्रो कबड्डी विषय आहे आणि तिथं खेळणं म्हणजे मुश्किलचं काम आहे. कुठं सुरुवात झाली होती दादा तुमची प्रो कबड्डीची सुरुवात? म्हणजे जेव्हा मी महाकबड्डी होती आपली महाराष्ट्राची, महाराष्ट्र कबड्डी प्रीमियर लीग, त्यामध्ये शिवाजीराव पाटील आता आमदार आहेत चंदगडचे, आणि परत कृष्णा पाटील यांची मिळून एक टीम होती. त्या टीममध्ये खेळत होतो मी. त्या टीममध्ये आम्ही फायनल मारली, लेडीजची पण आणि जेंट्सची पण. जी ठाण्याने फायनल मारली होती, ठाण्याच्या टीमनी महाकबड्डीमध्ये. तर तिथून मी तिथं मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं त्या पूर्ण टुर्नामेंटचं. त्या टुर्नामेंटमध्ये सिद्धार्थ देसाई राखीव होता आणि सूरज देसाई आम्ही लोक खेळत होतो इनमध्ये रेडर. तिथं आम्ही फायनल मारल्यानंतर मग तिथं युमुंबासाठी ते शिवाजी भाऊ पाटील युमुंबासाठी तिथं फोन केला की असा पोरगा आहे, बघू एकदा तुम्ही ट्रायल घ्या. मग तिथं मी ट्रायलला, मला तिथं त्यांनी पाठवलं युमुंबाच्या ट्रायलला गेलो मी. युमुंबाच्या ट्रायलला गेलो मी, ट्रायल पण सर्व चांगलं दिलं. पण त्याच्या पहिले ते कॉन्ट्रॅक्ट साईन झाले होते, जेवढे प्लेयरचं लिमिट असतो ना ते साईन झालं होतं. आणि साईन झाल्यानंतर पण त्यांनी मला एक ऑफर दिली होती की तू थांब, आपली एक नवीन टीम काढणार आहे आपण, जशी युवा पलटणची काढली ना तशी युमुंबाची टीम काढणार आहे, ती तुला 60-65 हजार रुपये महिन्याला पगार देईल. पण मी आमच्या कोचला फोन केला, त्यांना विचारलं आता काय करायचं आहे, काय नाही. ते बोललं थांब जरा, आपण विचारपूस करू, सर्व गोष्टी बघू, मग त्यानंतर काय जे असेल तो डिसिजन घेऊया. पण मी ते साईन नाही केलं. ते घेतलं नाही. मग ते साईनच नाही केलं, मी त्यांच्याकडे गेलोच नाही ना. मग त्यानंतरून पण नेक्स्ट टायमाला जेव्हा होती ना नेक्स्ट प्रो होती सीझन 4ची, तेव्हा मला बोलून घेतलं त्यांनी आणि मी गेलो पण त्यांच्या ऑफिसला मुंबईला, आणि त्यांनी कॉन्ट्रॅक्ट पेपर दिलं होतं मला, ज्युनियरमध्ये कॉन्ट्रॅक्ट करत होतं. पण मी ते पण घेतलं आणि बोललो. तेव्हा तिथं सर्व अनुप कुमार, सर्व मोठे सर्व दिग्गज होते, सर्व मोठे प्लेयर होते. ते बोललो तिथं गेलो आणि तिथं आपल्याला खेळायला नाही भेटलं तर दिसणार कसं काय, बरोबर. त्याच्यामुळे ते साईन नाही केलं आणि पुणेरी पलटणमध्ये साईन केलं होतं. तेव्हा पुणेरी पलटणची टीम काय नव्हती, पण तेव्हा पुणेरी पलटण साईन केल्यानंतर मग तिथं पण दिग्गज लोक आले, सर्व टॉपचे तिथं पण खेळायला. म्हणजे एकदम मला लास्टला भेटलं खेळायला. त्या एका मॅचमध्ये पण मी एका रेडमध्ये 4 पॉईंट घेऊन आलो, तेव्हा बक्षीस भेटलं होतं. तेवढीच भेटलं खेळायला. त्यानंतर मग तेलुगू टायटन्सला मला बोली लावून घेतलं. किती लागलेली बोली तेव्हा तेलुगू टायटन्सला फर्स्ट टाइम मला लागलेली 11,70,000. तेव्हा त्यांच्यामध्ये चालू होतं की मला पाहिजे. त्यानंतर पण मग महाराष्ट्रातून खेळलो. सर्व्हिसेस बरोबर मी एकटाच 1 साईड रेड मारत होतो, तेव्हा 1 पॉईंटनी हारलो. ते पण मला कॅच झाली, मी कंटिन्यू रेड मारून दमलो होतो. सुरजितने मला वरून कॅच केली नवीन प्रकारे, ती कॅच झाली. त्यानंतर ते ऑप्शन झालं लगेच. मग त्या ऑप्शनमध्ये तेलुगू टायटन्स आणि पटना पायरट्स हे लोक कंटिन्यू, पटना पायरटचे कोच होते सर्व्हिसेसचे कोच, जे राममेर म्हणून. मग त्यांच्यामध्ये बोली भरपूर चालली. मग त्यामध्ये इकडनं भेंडगिरी कोच आणि ते होते उदय सर, त्यांनी बोलले की नाही याला आम्ही घेणार. मी त्यांच्याकडे प्रॅक्टिस करायचो भेंडी सरांकडे. मग तेव्हा त्यांनी मला काही पण करून, मग तेव्हा त्यांनी इथं घेतलं मला 11-70 मध्ये. 11-70 मध्ये कोणत्या सगळ्यात खेळा तुम्ही? मी फर्स्ट टाइम मला पुणेरी पलटणमध्ये खेळलो, नंतर मग 3 वर्ष तेलुगू टायटन्समध्ये खेळलो, आणि लास्ट सीझन 7 आहे ना तो जयपूर पिंक पॅन्थरमध्ये खेळलो. म्हणजे टोटल सीझन मध्ये 5 वर्ष खेळला. हो. किती रक्कम भेटली 5 वर्षात तुम्हाला? 5 वर्षात म्हणजे पहिले 2 लाख रुपये, जेव्हा पैसे कमी होते प्रो कबड्डीत, तेव्हा 2 लाख भेटले पुणेरी पलटणमध्ये. पण तेव्हा TADA भेटायचा आम्हाला, भत्ता भेटायचा, तेव्हा चांगलं भेटायचं. त्यानंतर TADA बंद केलं सीझन 4 पासून. मग सीझन 4-5ला मला तेलुगू टायटन्सनी बोली लावली होती. 4ला 5ला त्यांनी रिटर्न केलं, 6ला पण रिटर्न केलं त्यांनी तेलुगू टायटन्सनी. मग 7ला त्यांनी सोडलं मला, मग जयपूरने घेतलं मला. तेव्हा सीझन पहिले 2 लाख, नंतर 11-70,
नंतर 49 लाख बोली लागली सर्वात महाराष्ट्रात, तेव्हा सर्वात जास्त मला बोली होती. नंतर मध्ये लास्टला 23 लाखात घेतलं. 23 लाख रुपये. एवढे पैसे मिळतात का हो? एवढे पैसे म्हणजे 10% TDS कर होतो, हा. जे रूलनुसार. त्यानंतर आपल्याला टॅक्स भरावा लागतो, त्याचा पण जे tax काय भरावा. भरायचं हा. ते. मग ते 10% TDS कट करून आपल्या अकाउंटला ते लोक पैसे पाठवतात. आताची कंडिशन आहे की असं सांगायचं की पैसे खातात प्रो मध्ये जायला किंवा महाराष्ट्र खेळायला म्हणजे खालचे पैसे खातात, हे खरं आहे का हो? हे खरं म्हणजे जेव्हा 7 सीझन पर्यंत तर माझ्याकडे कोणी 1 रुपया पण नव्हता मागितला. हा. तेव्हा आमच्या हिमतीवर माझ्या खेळावरती जे एखादं काय चालू होतं. जेव्हा करोना आला, जेव्हा ब्रेक भेटला थोडासा, हा. करोनाच्या नंतरून, तेव्हा पहिले कोण खात असेल ते काय माहिती नाही, करोनाच्या नंतरून हे जास्त चालू आलं. कोच मॅनेजर लोक म्हणजे पहिले ज्युनियर लोकांना तर 1 रुपया भेटत नाही. असे कितीतरी प्लेयर आहेत, त्यांनी जागा जमीन विकल्यात, 20-20 लाख रुपये भरलेले. तुम्हाला कोणी पैसे मागितलेत का? माझ्याकडे पैसे कोणी मागितले म्हणजे त्यांनी स्वतः कोच मॅनेजर नाही, तिसऱ्या माणसाकडनं आपल्याला फोन आला होता हा. की एवढे भर, तुला या टीममध्ये घेतलं. तर किती अमाऊंट होते? तेव्हा मला काहीतरी 20-1 लाख रुपये भरायचे होते. आणि पण भेटणार तेव्हा काय किती लाख रुपये, जे सेकंड होतं मला 23 का 22 लाख रुपये तेवढे भेटले असते. पण ते खिशातून आपल्याला देणार नंतर आपण ते TDS करून येणार. मग मी इन्कम टॅक्समध्ये कामाला आहे, इन्कम टॅक्समध्ये पगार भेटत नाही. EOLमध्ये आम्हाला खेळायला लागतं जाऊन सुट्टीवरती बिन पगारचं. हा. मग ते 4 महिन्याचा पगार पण नाही आणि यातून पैसे कट होणार. मग ते खिशातून टाकण्यापेक्षा तर कसं नाही खेळलेलं बरं. त्यांना बोललो मला नाही जमणार, मी नाही खेळलो. आधी ऑप्शनला नाव देताना काय पैसे भरावे लागतात का? लोक म्हणतात की 5 लाख 10 लाख आधी ऑप्शनला नाव द्यायला भरावं लागतात. ते डिपेंड आहे, आता प्रत्येकाचा अनुभव आहे, ते प्रत्येकाचा. माझ्याबरोबर तसा अनुभव कसा घडला नाहीये. तर आता ते प्लेयर लोकांचं माहिती मला की जे कोचेस लोक, मॅनेजर लोक काय काय आहे, ते लोक पैसे खातात. याचं राजकारण होतं का हो? चांगला प्लेअर खेळतोय पण वशिल्याने दुसरा पोरगा खेळतोय. असं राजकारण भरपूर आहे प्रो कबड्डीमध्ये. म्हणजे आता आपल्या महाराष्ट्राचे कोचेस मॅनेजर 1-2 असतात, बाकी सर्व हरियाणा साऊथ त्या साईडचे असतात. मग ते लोक आणि त्यांचे सिनियर प्लेयर पण पहिले त्यांना प्राधान्य देतात, त्यांच्या लहान पोरांना. जरी खेळता नसेल येत ना तरी बोलणार सर कोच साहब बहुत अच्छा खेळता है, हे गाव में बहुत बढ़िया खेळता है, मग लगेच पहिले त्याला प्राधान्य. कारण की ते मोठे प्लेयर असतात म्हणून त्यांना लोकांना पहिले प्राधान्य भेटतं. आज आता आपण बघतोय म्हणजे प्रत्येक टुर्नामेंटात आता मंडळ पण भरपूर झाले आहेत, पोरं तयार होत्यात. त्याला महाराष्ट्र खेळायचा आहे, जिल्हा निवडचा असते, पुन्हा त्यात निवड, पुन्हा त्यात निवड, 4-5 टप्पे महाराष्ट्रात कुठं तर नाव येत असते. तुमचं कसे वेळ झाले तर? मी ते महाकबड्डी खेळलो होतो हा. आणि लगेच मी म्हणजे जेव्हा ठाणे जिल्ह्यातून खेळलो तेव्हा मला 13वा ठेवलं होतं. 13वा ठेवलं म्हणजे तेव्हा जिद्द सोडली मी. महाकबड्डी आली त्यानंतर. महाकबड्डी मी तेव्हा बसलो होतो टीममध्ये महाराष्ट्राच्या, हा. तरी मला घेतलं नाही. काय ते पॉलिटिशियन असतात, काय ते असेल जे सिलेक्टर लोकांमध्ये, ते बोलू शकत नाही. मग त्यानंतर पण महाकबड्डी खेळलो. महाकबड्डीमध्ये मी सिरीज घेतल्यानंतर मला महाराष्ट्राने स्वतःहून घेतलेलं आहे. म्हणजे असं कोणाला बोलायची गरज नाही. किती 65 वर्षी तुम्ही मला वाटते 65 का 66 तुम्ही महाराष्ट्र खेळावर हा. 65 वर्षाचे खेळ असतात. 65 नाही 64ला पण खेळलो. 64 ला 65 ला पण. 65 ला आपण फायनल मारले होते फायनल मारले. आहे ना, तेव्हा रिशन डेवायडे का हो. आपलं नितीन मधने, रिशांत देवाडेकाने मी, आम्ही 3 रेडर होतो. पण अँडेमीला तेव्हा म्हणून झालं की म्हणजे आपलं कोल्हापूर तुषार पाटील त्याने अँडेमीला म्हणून चेंज केली हो, होती. त्याला राखीवरून इन मध्ये उतरवला हा. आणि तेव्हा त्यांनी पॉईंट घेऊन आला, तेव्हा ती मुवमेंट चेंज झाली होती. म्हणजे आज खरं म्हणजे विश्वास म्हणजे एक विश्वास असतो पॅडवर, त्याने तो दाखवला होता आहे का ना. हो. आज तुम्ही अखंड खेळता. आज कुठल्या टीम मधून तुम्ही आता खेळताय? आता नाही आम्ही खेळत, आता म्हणजे- मी सध्या तर खेळत नाहीये. पण मला आता म्हणजे काहीतरी प्लेअरचं एक लिमिट असतो. बरोबर. त्याला त्याची बॉडी साथ दिली पाहिजे, बाकी सर्वांनी साथ दिली पाहिजे. आणि आता मी जस्ट आता लग्न पण केलेलं आहे. बरोबर. लग्न केलेलं आहे आता मी, म्हणजे आता 1.5-2 वर्ष झाले लग्न करून. मग त्यामुळं आता शेवटी कामावर जावं लागतं. सध्या मला कुठं चान्स भेटला, मॅनेजर कोच कुठं पाठी जातं, कुठं काय टीमचं, तर मी 100% त्याच्यासोबत काम करणार. इन्कम टॅक्स मधून खेळताना म्हणजे इन्कम टॅक्सचा तुम्हाला परमनंट पगार असतो का? मग सुट्टी असली तरी म्हणजे खेळताना पगार असतो का तुम्हाला? जेव्हा आम्ही टुर्नामेंट खेळायला जातो ना व्यावसायिकच्या, जेव्हा आम्हाला एक टुर्नामेंट असतात व्यावसायिकच्या, तेव्हा आम्हाला ते TADA भेटतो, आम्हाला कामातून सवलत भेटते. आणि गव्हर्नमेंटच्या समजा हे असेल टुर्नामेंट असेल, मग नॅशनल असेल किंवा कुठल्या टुर्नामेंट असेल, तेव्हा आम्हाला सवलत भेटते. बाकी सर्व प्रत्येक टुर्नामेंटला सवलत नाही भेटत. तुम्ही प्रोत गेला, आई वडिलांचं काय होतं की आज माझा मुलगा टीव्ही दिसतं? आई वडिलांना अपेक्षा पण नव्हती, ते अपेक्षा पूर्ण करून दाखवल्या मी आई वडिलांना, आणि सुखी होतो. आता जवळचे लोक असतात पाय वडणार आपले, किती संघर्ष मोठा होता तुमचा? प्रत्येकाच्या लाईफमध्ये प्रत्येक जण असतो असं जवळचा, कोण ना कोण पाय वडणारे असतात. पण आपण त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं, आपण आपली मेहनत करत राहायची आणि पुढे जायचं. आज
शेवट ना का खेळू शकत नाही? काय खेळू शकत नाही, मग त्याचं ते राजकारण आहे ना, ते पैशाचं राजकारण. गरीब कुठून आणल पैसे? कुठून भरल पैसे गरीब? ज्याच्याकडे आहे तो जागा जमीन विकल, काय घेईल, नातेवाईकांना घेईल, कोणाकडनं घेईल, देईल. आणि ते पण कशासाठी? तुम्ही स्टार्टिंगला जाणार, जे किट घालणार फक्त आणि बॅग घेणार त्यासाठी. तिथं जाऊन पण तुम्ही काहीतरी केलं पाहिजे, तुम्हाला चान्स दिला पाहिजे खेळायला. तिथं खेळल्यावर तर तुम्ही नेक्स्ट टाइम तुम्हाला घेतील ते. नाही तर मला आत्ता पण प्रमुख पाहुणे बोलवतात. जो सीझन 7 संपला, आत्ता पण बोलवतात. आणि जे आता करंट खेळणारे त्यांना नाही बोलवत कोण. एक तुमच्याच गावातला आज रील स्टार म्हणून आज महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल आहे आणि ते कलेचं झालं किंवा म्हणजे आरडी. काय सांगतील आरडी बद्दल? आर बद्दल म्हणजे तेव्हा मी जेव्हा जयपूरमध्ये होतो तेव्हा तो रील काढायला आला होता. तेव्हा आमचं म्हणजे नातामध्येच पडतो. तेव्हा तो सर्वात पहिले त्यांनी व्हिडिओ काढली माझी तिथं शाहू मैदानामध्ये. त्या व्हिडिओपासून तो सुरुवात झाली. त्याला बोललो, त्याला मी स्वतः बोललो यामध्ये काय लाईफ आहे, कबड्डी खेळ. तो आला होता पहिले स्टार्टिंगला त्या प्रॅक्टिसला. बोललो तू ह्यात काय लाईफ आहे तुझी, ते व्हिडिओ फोटो. कबड्डी खेळ, त्यापेक्षा कुठेतरी कामाला लागशील, घर सांभाळशील. त्यानंतर तो क्रेज वाढला, ते रील्सचा सर्व गोष्टी. त्यामुळे तो पुढे गेला. मी त्याला प्रश्न विचारला सुरुवात कुठून केली आरडी, तर पहिलं नाव तुमचं घेतलं जातं की मी निलेश जाता जे व्हिडिओ आहेत त्याचा माझा खूप मोठा पाठीमाग हात आहे. तिथं आपण आपलं फक्त आपल्या जवळचे नातेवाईक आहे त्यांनी व्हिडिओ काढली, त्यानंतर तो शिकत गेला. जसं असं होत गेला तसा तो शिकत गेला आणि तो पुढे गेला, त्या मेहनतीने गेला. काही लोक पाय वळतात पण तुम्ही साथ दिली. माझं म्हणणं तेच आहे ना, पाय ओढणारे भरपूर लोक असतात, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नसतं. आपण आपली मेहनत करत राहायची. आज त्याला प्रचंड लोकांना महाराष्ट्रात कॉलेज की आरडी आमची व्हिडिओ करायचे. आज तो महाराष्ट्रामध्ये तो 2दा हिंद केसरी बैलगाडी क्षेत्रात बैताचेला देव बकासूर आणि देव मथुर किंवा सर्व नंदी सोन्या पन्नापरा त्याला खूप मोठा आशीर्वाद लागला आणि आज तो महाराष्ट्र टॉपला नंबर 1 ला रजिस्टार मध्ये. रजिस्टरमध्ये जो हायस्ट टॉपला 1 आणि त्याकडे एवढ्या रील येतात काढायला. त्या रीलमध्ये त्याला प्रत्येकाला टाइम भेटला पाहिजे, त्या हिशोबाने आपण बाकी काम करू शकतो. मला 100 लोकांच्या रील आल्या तर 100 लोकांना देऊ शकत नाही ना. आता तसं तुम्ही वरती आणलं, त्याला कधी नवरी बघितल्या का? अजून त्याचं काय माहिती नाही. त्या पप्पा आहे ते, आम्ही त्यांना बुवा बोलतो धनावडे, त्यांना विचारावं लागेल आणि मम्मीला विचारावं लागेल. कधी शब्द टाकणार की आरडीचं आता वरपून टाका का आरडी आता लय स्टॉपला आहे? आम्ही किती वेळा बोललेलो, पण त्या पहिले त्याचा मोठा भाऊ पण आहे ना एक. आहे का? हां, चालतंय. खूप 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 म्हणजे आज बघू शकता आज हे महाराष्ट्राला आज पोरग कुठनं घेऊ शकतो. आज खरोखर म्हणजे निलेश सावंगे एक दिलदार माणूस मित्रांनो. आज खूप संघर्ष केला, आज खूप काढणं पण हार मानले नाही. आज विनंती करतो प्रत्येक खेळाडू निलेश सारखा व्हावा, टीव्हीत दिसावा. आज मित्रांनो खरंच असं तुमच्याकडे ही पण भेटलं होतं काय बरं तुम्हाला, ते काय काय म्हणतात पुरस्कार पण बोलला होता, कुठल्या हो. ठिकाणी झाले पुरस्कार पुण्याला झाला होता. जेव्हा छत्रपती अवॉर्ड असतो आपला महाराष्ट्राचा सर्वात मोठा अवॉर्ड छत्रपती अवॉर्ड असतो आपल्या महाराष्ट्राचा, तो मला भेटलेला आहे. ते त्यासाठी पॉईंट्स लेवल असतात, नॅशनल खेळावं लागतात, त्याला प्लेस लागली पाहिजे, जिल्ह्याचे पॉईंट मोजतात, त्यामध्ये फेडरेशन कपचे पॉईंट मोजतात. त्याच्यामध्ये तेव्हा पॉईंट लागत होते 16 का 17 पॉईंटला होते, माझे 21 पॉईंट झाले होते. म्हणजे त्यात एक एक पॉईंट पण एवढा महत्त्वाचा असतो. जे खेळलेत ना त्यांनाच माहिती. त्याचे भरपूर प्लेयर आहेत, त्यांच्या तोंडाशी आलं छत्रपती निघून गेले. एक एक वर्षाने गॅप पडला ना तर खूप फरक पडतो, एक तर छत्रपती उठून जातो. असे खूप सारे प्लेयर आहेत, त्यांना छत्रपती नाही भेटला. ते आणि त्या महाराष्ट्रामध्ये पण थोडंफार पॉलिटिक्स होतं. आता ते असते असते पॉलिटिक्स संपून जाईल. असा कुठला क्षण आहे डोळ्यात पाणी आलं, ती कुठली टुर्नामेंट झाली होती? डोळ्यात जिंकून पण आलेलं आहे, हारायची गोष्ट लांब राहिलेली. तेच की कुठली जिंकून कुठली म्हणजे जो क्षण कुठला की त्या टीममध्ये तुम्हाला अश्रू डोळ्यात आले? माझे कोच आहे तेव्हा आमची ठाण्याला मॅच चालू होती. तर ठाण्याला मॅच चालू असताना मी राईट रायडर आहे आणि राईट रायडरने आमची एक एक पॉईंट चालू होती कंटिन्यू. सेमीफायनलची मॅच होती, एक एक पॉईंट चालू होते कंटिन्यू. तेव्हा ऐन टायमाला मी लेफ्टला गेलो, लेफ्ट टर्न नव्हता जागेवरती म्हणून मी लेफ्टला गेलो आणि लेफ्टने मी 4 पॉईंट आणले आणि ती मॅच जिंकलो. तर मॅच जिंकून आल्यानंतर बाहेर आल्यावरती कोच ओरडले, मला तेव्हा डोळ्यात पाणी आलं. मित्रांनो कोचचा किती मोठा आधार. कोच आपण त्याची संग्राम पडलाची मुलाखत घेतली पहिल्या स्टार्टला, बरोबर त्यांनी एवढं सांगितलं. पुन्हा घेतले आपण आज मित्रांनो काशिनी गाडके, काशिनी आपण घेतली तालीम आज म्हणजे गंगावी तालीमची, आणि पुन्हा मित्रांनो घेतला आज मगाशीच सुमित सावंगीची आपण मुलाखत टाकली पण असेल. पुन्हा मित्रांनो आज म्हणजे आज प्रत्येक मुलगा घडत असतो पण कुठं थांबलेला असतो. असं काय लक्षात आता किंवा टीम तयार करायची, पुन्हा टीम आणायची, आता पुन्हा प्लेअर तयार करायचं. आता सध्याच माझं लेटर आले 3 दिवस झाले. जे आमचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे ना, आम्ही ते ऑल इंडियासाठी टीम तयार करतो. त्यासाठी मुंबई इन्कम टॅक्स, पुणे इन्कम टॅक्स आमचे झोन आहेत, नागपूर इन्कम टॅक्स,
गोवा इन्कम टॅक्स, कर्नाटक, बँगलोर, दिल्ली असे सर्व मिळून ना आम्ही एक टीम तयार करणार आहे ऑल इंडियाला, आणि तीच नॅशनलला पण जाणार. मग तसं माझ्या अंडर मला काम दिलेलं आहे. मी मुंबई झोन, पुणे झोन आणि नागपूर झोन हे मी सांभाळणार आहे. यामध्ये प्लेयर ग्रुप काय कॅटेगरीचे, कोण कसे खेळतं, हा. काय खेळतं, तशी एक मी इकडनं हे करणार की हे पोरं चांगले आहेत, हे पोरं चांगले आहेत, तसे ते खेळणार आणि एक टीम बनवणार आम्ही. असा दबाव कधी आलाय का, कॉल आलाय का, बाबा आज पुढे टीम आपली आहे, तू काय खेळायचं नसतं, सेफ राहायचं? अशा दबाव मला फोन पण नाही कोण करणार. त्यांना माहिती मी टर्के पडे, मी कोणालाच नाही घाबरत. मी मोठ्या मोठ्या व्यक्ती लोकांना डायरेक्ट ग्राउंडमध्ये भांडलेलो आहे, डायरेक्ट शिवाय दिलेल्या आहेत. मी खेळताना कोणाचं नाही ऐकत. त्यात कॉम्पर होतो का पंचांचं? कॉम्प्रो म्हणजे पहिला जेव्हा आम्ही खेळलो ना, तर तेव्हा आम्हाला दिसलं नाही, म्हणजे होत पण नव्हतं तेव्हा. दुसरी गोष्ट वेगळी, होत पण नाही. आमच्या बरोबर इंटिग्रिटी ऑफिसर पण असायचे. पण आता ऐकायला येतं मित्र यारी, दोस्ती यारीमध्ये पण, की आता कॉम्प्रो होतात मॅच म्हणून. होतात. हां, पण आता मला असं वाटत नाही. पण बघू आता आपण त्या गोष्टी. मित्रांनो, मागच्या वेळी आपण आता जे बघितलं, म्हणजे आता दबंग दिल्ली सोबत किंवा काय, एक एक क्षण महत्वाचा होता हो. एक एक पॉईंट महत्वाचा असतो. एक Turning सेकंड point म्हणजे प्रत्येक थर्ड रेड एक इम्पॉर्टंट असते. मागच्या वेळी दबंग दिल्ली बद्दल एकाच सेकंदात त्यांची राईड होत होती, पण ती झाली नाही किंवा काय. सर्वात मी तुम्हाला काय सांगू, जेव्हापासून मी सीझन 7 खेळलो ना, 8 सीझनला एकाच 2 मॅच बघितल्या मी. त्यानंतर अजूनपर्यंत एक पण प्रो कबड्डीची मॅच नाही बघितली. नाही बघितलं. स्वतः प्लेअर असून मी नाही बघितली. मला माहिती आहे राजकारण काय. मी तुम्हाला पहिलेच सांगाल ही टीम जिंकणार आहे. मित्रांनो चला, मेन मी खेळलोय, ज्यांनी माझा गेम बघितलाय त्यांनाच माहिती मी काय आहे आणि काय नाही. तसे बोलणारे भरपूर लोक असतात असे, म्हणजे कोण ना कोण तुझ्या गोष्टीमध्ये पण तुझ्या पाठी बोलणारे भरपूर लोक असतील, पण त्यांच्याकडे लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं काम करत राहायचं आणि पुढे जात राहायचं. मुद्द्यावे की जाऊ तुम्ही प्रो खेळायला, अशा पुरी पाठी मला लागायच्या का, मेसेज करायच्या का, कॉल कर? पोरी पाठी लागायचा प्रश्न येत नाही. मॅसेज तर भरपूर येतात, पण आपण हैदराबादमध्ये खेळायचो ना, एवढी फॅन फॉलोइंग आहे तिकडं, तेव्हा पोरी डायरेक्ट धावत यायच्या अंगावरती. डायरेक्ट सिक्युरिटी असायची, आम्हाला सिक्युरिटी साईडला करून डायरेक्ट यायचे पब्लिक अंगावरती डायरेक्ट. मला वाटतं तुम्ही एक राईड मध्ये 5 पॉईंट आणला, तेव्हापासून तुमची ती शड्डो मारणं किंवा अटेरिकपणा तिथून तुम्ही फेमस, म्हणजे खूपच व्हायरल झाला. तेलगू ॲटम्स मध्ये मी होतो, राहुल चौधरी होता मेन रेडर. मला सेकंड रेडर, थर्ड रेडर ठेवला होता. पहिल्या स्टार्टिंगला तर मला राखीव होतं. ते एक कर्नाटकचा साऊथचा एक प्लेअर आहे विनोद म्हणून, त्याला इंजुरी झाली पायाला आणि मला चान्स भेटला. मला फक्त थर्ड रेडला पाठवायचे, 4 5 काय असेल तर थर्ड रेडलाच पाठवायचे. त्यात मी प्रत्येक ह्याला मी पॉईंट आणायचो. त्यामध्ये मग मी त्या टीममध्ये बसत गेलो की कंटिन्यूमध्ये, मग त्या टीममध्ये राहिलो. आता तुम्ही जॉबला किती असायला लागला? 2017ला 16ची भरती होती. मी 2017ला प्रो कबड्डी खेळून आलो, त्यानंतरून जॉईन झालो. मित्रांनो बघू शकता, आता गरिबांचा पोरांचा कसं चाललंय, किंवा आता त्यांना चांगला खेळतोय पण वरपत्र पोहोचत नाही, का पोहोचत नाही? मी डायरेक्ट तर मित्रांनो कुठं बी खेळू शकतो, पण आजकाल मित्रांनो खूप गरीब मुलं आहेत ना, चांगले खेळतात, त्यांना पण प्राधान्य दिलं पाहिजे, त्यांना पण चान्स भेटला पाहिजे. आज खरोखरच आज लोकांनी आपल्याला महाराष्ट्रात एवढं प्रेम दिले. कालची गोष्ट मित्रांनो, काल मी अर्जेला कॉल केला होता आणि असं बसलो होतो, मला दोघांनी झाले की तुम्ही सांगून घेता, आता तुमचं एवढं नाव चांगलं आहे मेरे भाऊ, तुम्ही कबड्डी क्षेत्रात या, पुन्हा एकदा तुम्हाला बघायचं मला मुलाखत घेताना. तर काल अर्जेला कॉल केला. अर्जेला मला काल एक म्हणजे नाही होत होता, पण दादाने मी कॉल केला. दादा म्हणले तू बिंदास ये रे, काय टेन्शन नाही. मग हा सकाळी 4 वाजता उतारलो. आधीचे मित्र मला न्यायला आले, झोपलो. सकाळी 10 साडेबारा वाजता झालं. हो. खूप सुंदर आलं. आता खरोखर म्हणजे आज एवढं भारी वाटतंय. आता कसं वाटतंय आपली मुलाखत तुम्हाला जी आपण बघताय? खूप चांगली वाटली आणि तुम्ही मुलाखत घेतल्याबद्दल तुमचं धन्यवाद. आणि सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनलला आणि सर्वांनी शेअर करा. कारण बस विषय नाही, गडबड आहे, आपलं कराडला पण जायचं आहे. खरोखर निलेश भाऊ, खरोखर तुमचं मनापासून धन्यवाद. माझ्या चॅनल 2 शब्द भेटले. आणि तसंच सुमित साळुंखेला मित्रांनो, जेवढी होईल तेवढी मदत करा. अजून मदत खूप गरजेची आहे. आज तो जर घरी आला तर त्याचं खूप गरीब कुटुंब आहे. मित्रांनो मी तुमच्यावर विनंती करतो, हात जोडतो की त्या मुलाला, तो मुलगा घरी येणार तेव्हा आपण 100% त्यांच्या घरी येऊन अशीच मुलाखत घेणार. आता तुमचं मनापासून धन्यवाद. भेटला, मुलाखत दिल्याबद्दल कुठल्या गोष्टी नाही म्हणला, असं मला सर्वांनी सहकार्य करा. सर्वांनी मुलाखत द्या. प्रत्येक प्लेअरची आपण मुलाखत घेणार आहेत, फक्त कुणी नाही म्हणू नका. प्रत्येक मुलगा आपल्या पेजवर असला पाहिजे. सर्वांचं मनापासून कल्याणवासींचं, सर्वांचं, मुंबईकरांचं धन्यवाद.